नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मुंबईतील दादर येथील कबूतरखान्यांवर सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर. पवार साहेब मंडल यात्रेचा हेतू काय? लक्ष्मण हाके यांचा सवाल. भाजप नेत्यांना आम्हाला ईव्हीएम हॅकिंगचा डेमो दाखवलेला, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट. आणि बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबूतरखान्यांवर सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. सर्वोच्च न्यायालयानं आज सोमवारी या प्रकरणी महत्त्वाचा निर्णय देत मुंबईतील कबूतरखाने बंद ठेवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात कबूतरखाना चालू ठेवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं की या संदर्भात हायकोर्टाच्या आदेशावर आम्ही हस्तक्षेप करणार नाही. त्याऐवजी संबंधितांनी पुन्हा हायकोर्टात जाऊन आदेशात दुरुस्ती मागावी असा सल्लाही न्यायालयानं दिलाय. त्यामुळे हायकोर्टाचा आदेश कायम राहणार असल्याने सध्या तरी मुंबईतील कबूतरखाने बंदच राहतील हे निश्चित झालंय. पवार साहेबांची राजनीती ही वेगळ्या पद्धतीची असून त्यांना ओबीसी समाजाबद्दल काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सातारच्या फलटणमध्ये केलाय. सत्ता असताना ओबीसींसाठी काही केलं नाही, मग आता मंडल यात्रा काढून काय साध्य करणार आहात असा सवाल हाके यांनी पवारांना केलाय. हाके सर, काय सांगाल? तुम्ही फेसबुक पोस्ट केली आहे, इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका बदलण्यास शरद पवार पटायत. खरं तर पवार साहेबांची राजनीतीच मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. पवार साहेबांची ओळख म्हणजे दगाबाज नेता. पवार साहेबांची ओळख म्हणजे बोलायचं एक आणि कहणी एक आणि कथनी एक. पवार साहेबांचं राजकारण म्हणजे ज्यावेळी ते ओबीसींच्या बाजूनं गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात. पवार साहेबांचं राजकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फ्युएल पुरवणारे, रसद पुरवणारे, त्याचं आंदोलन उभं करणारे, त्याला सपोर्ट करणारे, तिथं जाऊन भेट देणारे हेच शरदचंद्रजी पवार आज मात्र ओबीसींच्या बाजूनं मंडल यात्रा नागपुरामधून सुरू करतायत. ज्या जरांगेनं लाखो कुणबी सर्टिफिकेटं काढून आज ओबीसींचं पंचायत राजमधलं आरक्षण असो किंवा शिक्षण नोकरी एंट्री पॉईंटचं आरक्षण असो हे आज उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि पवारसाहेब तुम्ही कुठल्या ओबीसींच्या काय तुमचा त्या मंडल यात्रेचा काय येतोय काय? निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे का? निवडणूक आयोगाचे आयुक्त राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले आहेत का? असे प्रश्न शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेत. लोकसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी आणि बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून राबवलं जाणारं विशेष अभियान यावरून ठाकरेंनी निवडणूक आयोगाला लक्ष केलंय. निवडणूक आयोगावर आरोप केल्यावर भाजपला मध्ये पडायची काय गरज होती असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मतांची चोरी लपवण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय. पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे मोठ्या जोशात उद्घाटन करण्यात आलं. एजीसी स्पोर्ट्स पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांनी पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने या स्पर्धांचे आयोजन केलं असून या स्पर्धेत पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण, पॅरा ॲथलेटिक्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आलंय. 11 ते 18 ऑगस्ट दरम्यान ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडते. उद्घाटनावेळी विविध विभागातील खेळाडू, आयोजक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या महायुती सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलंय. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत राज्य सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधलाय. भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असल्याने जनतेच्या विश्वासाला तडा गेला असून या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक शिवसेना गटाकडून मोठं आंदोलन करण्यात. नेमकं आंदोलन काय होतं आपण चला यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, नेमकं का आंदोलन करताय आणि काय कारण आहे? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. खरं बघायला गेलं तर मतांची चोरी करून आलेलं हे सरकार स्थापन झालेलं आहे. हे महायुतीचं पूर्ण सरकारच भ्रष्ट आहे. फार मुख्यमंत्र्यांपासून खालपर्यंत सगळे मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत आणि अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची ऐवजी त्यांना पदोन्नती केली जाते, त्यांना बढती दिली जाते. जो कृषी मंत्री सभागृहामध्ये पत्ते खेळत होता त्याला तुम्ही क्रीडा मंत्री केलं. म्हणजे हे महाराष्ट्र सरकार नेमका काय संदेश देत आहे?
अशा सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला हवे होते। हे न घेता खरं बघायला गेलं तर या सगळ्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री बढावा देत आहेत का अशी शंका आम्हाला निर्माण झालेली आहे। आणि विरोधक म्हणून आम्ही आमचा आवाज हा मोठाच करणार आणि या निमित्तानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी करतो की ज्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्ट मंत्र्यांचा जर राजीनामा घेता येत नसेल तर पहिली खुर्ची त्यांनी खाली करायची। त्यांना काहीच अधिकार नाहीये की शिवसैनिकांनी आपली पत्रिका दिली आहे की या भ्रष्ट मंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री राजीनामे द्यावेत। जर राजीनामे दिले नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन केले जाईल। नेमकं काय पुढे घडतंय हे पाहण्याजोगं राहील। न्यूज अनकट मधून मी दिनेश वडणे, धन्यवाद। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं। हा तुम्ही या कार्यक्रमासाठी या, आपण हात करा, सुपारी करा, नमस्कार म्हणा, एक दोन वेळा ढोल वाजवा आणि जा, थँक्यू, आता तुमची गरज नाही। पण एक माणूस माझ्याकडे अत्यंत असा बघत होता, ऑब्झर्व करत होता की हा तोच आहे। मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हा तोच आहे, तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोखले का? म्हणलं हो। त्या मराठी बाईंच्या पथकात मी लगेच येऊन सांगितलं होतं आम्हाला एक अल्टरनेट लोगो करून ठेवूया मराठी बाईंचं पथक। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। कलंकित मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाने नागपुरातील हिंगणा टी पॉइंट येथे आंदोलन केलंय। मंत्री संजय शिरसाट, संजय गायकवाड, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं। शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं। नंतर वाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारत रस्ता सुरळीत केला। सरकारी कर्मचाऱ्यांनी आज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। राज्यातील शिक्षण आणि आरोग्य विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनेने आजच्या चेतना दिनानिमित्त आंदोलन केलंय। प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी संघटनेकडून करण्यात आली। आजचं आंदोलन हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होतं। त्यासोबतच दोन प्रमुख मागण्या आम्ही आजच्या आंदोलनामध्ये घेतलेल्या होत्या। त्या अशा की राज्यातील आरोग्य आणि शिक्षण विभागाकडे सरकारचं जे दुर्लक्ष होतं आहे त्यासाठी हे आजचं आंदोलन होतं। ज्या पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचारी भरती असो किंवा खाजगीकरण असो, ज्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे, पेशंटला योग्य ती वागणूक आणि उपचार मिळू शकत नाही। आणि हे दोन्ही विभाग असे आहे की कल्याणकारी राज्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे सर्व जनतेला देणे आवश्यक आहे। त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन विभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। कर्मचारी संघटनेच्या अनेक ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही आणि राज्य शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, हे विभाग सक्षम करण्यासाठी योग्य ती दखल राज्य सरकारने घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने घेतलेला। राज्यातील कुरेशी समाज गोवंश हत्याबंदी कायद्याचा सन्मान करतो, मात्र या कायद्याच्या आडून कुरेशी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप समाज बांधवांनी केलाय। या अन्यायाच्या विरोधात एकजूट होत सर्व कुरेशी समाज बांधवांनी आवाज उठवण्याचा निर्धार केला असून जनावरे खरेदी विक्री आणि मोठ्या जनावरांची कत्तल बंद करण्याचा निर्णय कुरेशी समाजाने घेतलाय। त्या अनुषंगाने बीडमध्ये राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्थेचे उपाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। तो जो हमारे पे जो चीज़ों की तकलीफ हो रही, मतलब हमारे 3-4 चीज़ों पे ये मसला है। मतलब पहला तो भैंस, दूसरा बकरी, तीसरा स्लाइडर हाउस, चौथा बाजार की चिट्ठी और पाँचों जो गाड़ियाँ ये वो पकड़ते, वो चीज़ में हमको तकलीफ हो जाती है, मारते तोड़ते ये करते। वो चीज़ के ऊपर हमारा मतलब मसले है। मतलब तो हम सरकार को ये बताना चाह रहे हैं क्या हमारी ये चीजों को सातारच्या वाई तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या जोर या आदिवासी गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली। यावेळी आदिवासी लोकांनी पारंपरिक नृत्याने त्यांचे स्वागत केले। या नृत्याविष्कारात सहभाग घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ढोल वाजवून आनंद लुटला। गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले।
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात असणाऱ्या वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे समाधीस्थळ असणाऱ्या गडीवर अतिक्रमण झालंय. हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाज संस्थेच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनापूर्वीच इंदापूर पोलिसांनी गडीवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली होती. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या खेडमध्ये ग्रामसेवकाने जवळपास 17 लाखांचा अपहार केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलंय. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला असून या प्रकरणात दोषी असल्याचा ठपका ठेवत बांधकाम विभागाचे तत्कालीन शाखा अभियंता आणि सरपंच लता फरांदे यांच्यावरही कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जेजुरी शहरातील खोमणे आळीत बांधकाम सुरू असणारी एक इमारत काल सायंकाळी अचानक एका बाजूला झुकली होती. जेजुरी नगर परिषद, अग्निशमन दल आणि पोलिसांनी रात्रीच तातडीने परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले. आज सकाळी प्रशासनाने ही धोकादायक अवस्थेतील 5 मजली इमारत पाडून रहिवाशांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागामार्फत इंदापूर तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी तब्बल 55 कोटींच्या निधीस मान्यता मिळाली आहे. या निधीमधून संकुलातील विविध कामे, अत्याधुनिक सुविधा, खेळाडूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. मात्र दुसरीकडे बॅनरच्या माध्यमातून राजकीय पक्षांमध्ये या क्रीडा संकुलाच्या श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.